नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मोराच्या कंठाच्या कांतीप्रमाणे नीलवर्ण, देवांमध्ये श्रेष्ठ, भृगु ऋषीचे चरणकमलाच्या चिन्हाने सुशोभित, सौंदर्य संपन्न, पितांबरधारी, कमलनेत्र, सदा अत्यंत प्रसन्न, हातात धनुष्यबाण धारण केलेल्या वानर समूहाने युक्त, बंधू लक्ष्मणाद्वारे सेवित, स्तुती करण्यास योग्य श्री जानकीचे पती, रघुकुल श्रेष्ठ, पुष्पक विमानावर आरूढ अशा श्री रामचंद्रांना मी नमस्कार करतो. ज्यांच्या सुंदर व कोमल चरणकमलांना ब्रह्मदेव व शिव वंदन करतात, श्री जानकीचे करकमले प्रेमाने ज्यांची सेवा करतात, ती अयोध्यापतींची चरणकमले चिंतन करणाऱ्याच्या मनरूपी भ्रमरांच्या नित्याची वसतिस्थान असतात. कुंद, पुष्प, चंद्र व शंखाप्रमाणे सुंदर गौरवर्णाचे जगज्जननी पार्वतीचे पती, मनोवांछित फळ देणारे, दुःखी जनांवर दया करणारे, सुंदर कमलासमान नेत्रांचे कामदेवाच्या बाणांपासून मुक्त करणारे भगवान श्री शंकर यांना मी नमस्कार करतो. श्रीराम परत यायला फक्त एक दिवस उरला होता, म्हणून नगरातील लोक अधीर झाले होते. श्रीरामांच्या वियोगामुळे निरुत्साही झालेले स्त्री पुरुष सगळीकडे विचार करीत होते की अजून श्रीराम का आले नाहीत. इतक्यात शुभशकुन होऊ लागले आणि सर्वांची मने प्रसन्न झाली. अयोध्या नगरी ही चोहीकडून सुंदर बनली. जणू ही सर्व लक्षणे प्रभूंच्या आगमनाची सूचना देत होती. इतक्यात कोणीतरी येऊन सीता व लक्ष्मणासह प्रभू श्री रामचंद्र आले असल्याची वार्ता जणू सांगू इच्छित आहे, असा आनंद कौसल्या इत्यादी सर्व मातांच्या मनाला वाटत होता. भरताचा उजवा डोळा व उजवा हात वारंवार स्फुरू लागला होता. हा शुभ शकुन समजून त्याच्या मनाला अत्यंत आनंद झाला आणि तो विचार करू लागला, माझ्या प्राणांचा आधार असलेल्या अवधीचा एकच दिवस उरला आहे. या विचाराने भरताच्या मनाला फार दुःख झाले. माझे स्वामी अजून आले नाहीत, याचे काय कारण असावे? मी कपटी आहे असे मानून प्रभू मला विसरून तर गेले नाहीत. आहा, लक्ष्मण मोठा धन्य व भाग्यशाली आहे. तो श्री रामचंद्रांच्या चरणकमलांचा प्रेमी आहे, म्हणून तो त्यांच्यापासून दूर राहिला नाही. प्रभूंनी मला मात्र कपटी मानून सोबत घेतले नाही. बरोबरच आहे. जर प्रभूंनी माझी कृत्ये पाहिली तर 100 कोटी कल्पांपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही. प्रभू हे सेवकाच्या अवगुणांकडे कधी लक्ष देत नाहीत. एवढी एकच आशा आहे. ते दीनबंधू आहेत आणि अत्यंत कोमल स्वभावाचे आहेत, म्हणून श्रीरामांची भेट होईल असा मला पक्का विश्वास आहे, कारण मला होणारे शकुन मोठे शुभ आहेत. परंतु अवधी संपल्यावरही जर माझे प्राण उरले तर माझ्यासारखा नीच या जगात दुसरा कोण असेल? श्रीरामांच्या विरह समुद्रामध्ये भरताचे मन बुडू लागले. त्याचवेळी हनुमान हा ब्राह्मणाचे रूप घेऊन असा आला जणू बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी नावच आली. अशक्त झालेल्या व जटांचा मुकुट असलेल्या राम राम रघुपती असे जपत आपल्या कमलनेत्रातून अश्रू ढाळत कुशाच्या आसनावर बसलेला भरत हनुमानाला दिसला. त्याला पाहताच हनुमानाला खूप आनंद झाला. त्याचे शरीर पुलकित झाले, नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. मनातून मोठा प्रसन्न होऊन तो कानांना अमृतासमान वाटणाऱ्या वाणीने भरताला म्हणाला, ज्यांच्या विराहामध्ये तुम्ही रात्रंदिवस काळजीने क्षीण होत होता आणि ज्यांच्या गुणसमूहांचे वर्णन निरंतर करीत आहात, तेच रघुकुल तिलक, सज्जनांना सुख देणारे व देव व मुनींचे रक्षक श्रीराम सुखरूपपणे परत आले आहेत. युद्धामध्ये शत्रूला जिंकून सीता व लक्ष्मणासोबत प्रभू येत आहेत. देवगण त्यांची सुंदर कीर्ती गात आहेत. हे बोलणे ऐकताच भरत सर्व दुःखे विसरून गेला. तहान लागलेला माणूस अमृत मिळाल्यावर तहानेचे दुःख विसरून जातो तसा. भरताने विचारले की बाबा रे, तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस? तू मला अतिशय आनंद देणारे बोललास. हनुमान म्हणाला, हे कृपानिधान ऐका. मी पवनपुत्र असून जातीने वानर आहे. माझे नाव हनुमान आहे. मी दीनबंधू श्री रघुनाथांचा दास आहे. हे ऐकताच भरताने उठून मोठ्या आदराने हनुमानाला मिठी मारली. भेट घेताना भरताच्या मनात प्रेम मावत नव्हते. त्याच्या नेत्रातून आनंद व प्रेमाचे अश्रू वाहू लागले आणि शरीर रोमांचित झाले. भरत म्हणाला, हे हनुमाना, तुझ्या दर्शनाने माझी सर्व दुःखे नाहीशी झाली. तुझ्या रूपाने आज मला प्रिय श्रीरामच भेटले. भरताने वारंवार क्षेमकुशल विचारले आणि म्हटले, हे बंधू, ही शुभ वार्ता आणल्याबद्दल मी तुला काय देऊ? या वार्तेच्या बदली
देण्यासारखे जगात काहीही नाही. मी विचार करून पाहिले म्हणून हे बंधू, मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आता मला प्रभूंची हकीकत सांग. तेव्हा हनुमानाने भरताच्या चरणांवर माथा ठेवून श्री रघुनाथांची सर्व गुणगाथा सांगितली. भरताने विचारले, हे हनुमाना, कृपाळू श्री रामचंद्र कधी माझा आपला दास समजून आठवण काढतात काय? रघुवंशाचे भूषण श्रीराम कधी आपल्या सेवकाप्रमाणे मानून माझे स्मरण करतात काय? भरताचे हे विनम्र बोलणे ऐकून हनुमानाचे अंग रोमांचित झाले व त्याने चरणांवर लोटांगण घातले. तो मनात विचार करू लागला की चराचराचे स्वामी असलेले श्री रघुवीर आपल्या मुखाने ज्याच्या गुणांचे वर्णन करतात, तो भरत इतका विनम्र, परमपवित्र आणि सद्गुणांचा समूह का बरं असणार नाही? हनुमान म्हणाला, हे नाथ, श्रीरामांना तुम्ही प्राणप्रिय आहात. हे तात, हे माझे बोलणे खरे आहे. हे ऐकल्यावर भरत वारंवार हनुमानाला मिठी मारू लागला. त्याच्या हृदयात आनंद मावत नव्हता. नंतर भरताच्या चरणी प्रणाम करून हनुमान लगेच श्रीरामांच्याकडे परत आला आणि त्याने सर्व खुशाली सांगितली. मग प्रभू आनंदाने विमानात बसून निघाले. इकडे भरतसुद्धा आनंदित होऊन अयोध्येत आला आणि त्याने गुरूंना सर्व सांगितले. मग राजमहालात ही वार्ता पाठवली की श्री रघुनाथ सुखरूपपणे अयोध्येला येत आहेत. बातमी कळताच सर्व माता भरताजवळ आनंदाने धावत आल्या. भरताने प्रभूंची खुशाली सांगून सर्वांची समजूत घातली. नंतर नगरवासियांना ही वार्ता कळताच सर्व स्त्री पुरुष आनंदाने धावून आले. श्रीरामांच्या स्वागतासाठी दही, दुर्वा, गोरोचन, फळे, फुले, मांगल्याचे मूळ असलेले तुलसीदल इत्यादी वस्तू सोन्याच्या तबकांमध्ये भरभरून घेऊन गजगामिनी सुवासिनी स्त्रिया गात गात निघाल्या. जे जशा अवस्थेत होते ते तशाच अवस्थेत उठून धावले. उशीर होईल म्हणून कुणी मुलांना आणि म्हाताऱ्यांना सोबत घेतले नाही. ते परस्परांना विचारित होते की, अरे बाबा, तू दयाळू श्री रामचंद्रांना पाहिले आहेस काय? प्रभू येत आहेत हे पाहून अयोध्या नगरी संपूर्ण शोभेची खाण झाली होती. तीनही प्रकारची सुंदर हवा वाहू लागली. शरयू नदीचे पाणी पूर्णपणे निर्मळ झाले. गुरु वशिष्ठ, कुटुंबीय, लहान बंधू, शत्रुघ्न आणि ब्रह्मवृंदांसह आनंदित होऊन भरत अत्यंत प्रेमपूर्ण मनाने कृपाधाम श्रीरामांच्या स्वागतासाठी सामोरा निघाला. बऱ्याच स्त्रिया गच्च्यांवर चढून आकाशात विमान पाहू लागल्या आणि ते पाहिल्यावर आनंदाने गोड स्वराने सुंदर मंगलगीते गाऊ लागल्या. श्री रघुनाथ हे पौर्णिमेचे चंद्र होते तर अयोध्या समुद्र. पूर्णचंद्राला पाहून तो समुद्र आनंदित होऊन गर्जना करीत होता आणि त्याला भरती आली होती. इकडे तिकडे धावणाऱ्या स्त्रिया या समुद्रातील लाटा वाटत होत्या. इकडे विमानातून सूर्यकुलरूपी कमलाला प्रफुल्लित करणारे सूर्य श्री रामचंद्र वानरांना मनोहर नगर दाखवित होते. ते म्हणत होते, हे सुग्रीवा, हे अंगदा, हे लंकापती, विभीषण, ऐका, ही नगरी पवित्र आहे आणि हा देश सुंदर आहे. जरी सर्वांनी वैकुंठाचा महिमा सांगितला आहे, तो वेद पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे आणि सर्व जगाला माहीत आहे, तरीसुद्धा अयोध्यापुरी इतका तो वैकुंठ मला प्रिय नाही. ही गोष्ट काही लोकच जाणतात. ही शोभिवंत नगरी माझी जन्मभूमी आहे. हिच्या उत्तर दिशेला जीवांना पवित्र करणारी शरयू नदी वाहते. तिच्यामध्ये स्नान केल्याने मनुष्याला विनासायास माझी सामिप्य मुक्ती मिळते. येथील निवासी मला फार आवडतात. ही पुरी सुखाची खाण आणि माझे परमधाम देणारी आहे. प्रभूंचे बोलणे ऐकून सर्व वानरांना आनंद झाला. ते म्हणू लागले, ज्या अयोध्येची महती स्वतः श्रीरामांनी सांगितली ती नक्कीच धन्य होय. कृपासागर भगवान श्री रामचंद्रांनी सर्व लोक येत असल्याचे पाहिले तेव्हा प्रभूंनी विमान नगराजवळ उतरण्याची प्रेरणा दिली. तेव्हा ते पृथ्वीवर उतरले. विमानातून उतरल्यावर प्रभूंनी पुष्पक विमानाला कुबेराकडे परत जाण्यास सांगितले. श्रीरामांच्या आज्ञेने ते निघाले. त्याला आपल्या मालकाजवळ जाण्याचा आनंद वाटत होता, तर प्रभू श्री रामचंद्रांपासून दूर होण्याचे अत्यंत दुःखही वाटत होते. भरतसोबत सर्व लोक आले. श्री रघुवीरांच्या वियोगामुळे सर्वजण अशक्तसे झाले होते. प्रभूंनी वामदेव, वशिष्ठ इत्यादी मुनिश्रेष्ठांना पाहिले तेव्हा त्यांनी धनुष्यबाण जमिनीवर ठेवून लक्ष्मणासह धावत जाऊन गुरुजींचे चरण धरले. त्यांचे रोम अत्यंत पुलकित होत होते. मुनिराज वशिष्ठांनी त्यांना आलिंगन देऊन कुशल विचारले. प्रभू म्हणाले, तुमच्या कृपेमुळेच आमचे क्षेम आहे.
धर्माची धुरा धारण करणारे रघुकुलाचे स्वामी श्रीराम यांनी सर्व ब्राह्मणांना भेटून त्यांना नमस्कार केला. मग देव, मुनी, शंकर आणि ब्रह्मदेवसुद्धा प्रभूंच्या ज्या चरणांना नमस्कार करतात ते चरण भरताने धरले. भरताने जमिनीवर लोटांगण घातले. उठवूनही तो उठत नव्हता. तेव्हा कृपासिंधू श्रीरामांनी त्याला बळेच उठवून छातीशी धरले. त्यांचे सावळे शरीर रोमांचित झाले. नवकमलासमान नेत्रातून प्रेमाश्रूंचा धारांचा पूर आला. प्रभूंच्या कमलासमान नेत्रातून पाणी वाहत होते. सुंदर शरीरावर पुलकावली शोभून दिसत होती. त्रैलोक्याचे स्वामी प्रभू श्रीरामांनी भरताला अत्यंत प्रेमाने हृदयाशी धरले. भावाला भेटताना प्रभू असे आनंदित झाले होते, त्याला मी उपमा देऊ शकत नाही. जणू भक्ती व वात्सल्य हे देह धारण करून एकमेकांना भेटले व श्रेष्ठ शोभेला प्राप्त झाले. कृपानिधान श्रीरामांनी भरताला क्षेमकुशाल विचारले, परंतु आनंदामुळे भरताच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. श्री शिव म्हणतात, हे पार्वती, भरताला लाभलेले ते भेटीचे सुख सांगण्याच्या व कल्पनेच्या पलीकडले आहे. ज्याला ते लाभले तोच ते जाणतो. भरत म्हणाला, हे कौसलनाथ, तुम्ही आर्त समजून या दासाला दर्शन दिले, त्यामुळे आता सर्व क्षेम आहे. विरह समुद्रात बुडत असलेल्या मला कृपानिधानांनी हात पकडून वाचवले. मग प्रभू आनंदाने शत्रुघ्नाला हृदयाशी धरून भेटले. त्यानंतर लक्ष्मण व भरत हे बंधू परमप्रेमाने एकमेकांना भेटले. आजच्यासाठी धन्यवाद.